काहीच भोंगा निघला वरातलं नाही का ते आमच्या अर्ध्यानच भागत का बोंबील. हे गाईज नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असंच राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. गाईज शर्त आहेत उसाटण्याला धावतं शर्तीनं. पण बैल तर 10 वाजताच झाला वाटतं. सगळं गेलं, मीच राहिलोय. पहिला हिला जेवायला ना चाललोय मच्छी मार्केटला कारण की जेवायला काहीच नसते बोलतं. मग ऐका तिच्या तोंडात ऑफ कॅमेरा जास्त बोलतोय. कॅमेरा चालू झाला का सेल्फी सारखा म्हणून पहिले जेवायला ना चाललोय. आपण जे बनवलं असेल त्यांना पटत नाही. म्हणजे अर्धी रात्री काय पण मागवतो आणि मग खाता. तुम्ही खा सुका, मी खाते चांगला. आता चाललंय कारण की शर्तीला पण लेट गेलं थोडं. शरद जमली तरी दुपारच्याच निघाल शरद, म्हणून मी पण सगळ्या या गोष्टी आणून जातोय. का ज्या वस्तूवर नाही थांबू शकत तेवढा थांबला तर मग टाइम होईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आलो पण कोलीवाडा. आता इथं ते कती भाव घ्यावचा बोलतात आईला चालली का रे. बर्फ घेऊ का. रवी शेठ भेटलेला आहे. दरवेळीच मला भेटतेच मच्छी घ्यायला आल्यावर. केव्हा आपली कंपनी चालू व्हायची. मी आधीच मार्केटमध्ये उसाच्या आधीच बोललो पापलेट रेडी होतो. कोण आहे ना ग पापलेट नुसतंच नाही महाग असतात 1700-1800 किलो. गाय निघालो 4-4 पिशव्या घेऊन. रातची पण सोय केली. चालला आता भूक लागली जा. गाय मस्त की मच्छी घेऊन निघालो घरी. 4-5 पिशव्या भरल्या. रातची पण सोय केली तिने नाही रे. परत बोलायला नको वाव काय जेवायला काय वाराणातल्या सुखरूप ट्रिप होते आमची. वारातल्या नाही का ते आमच्या अर्ध्यानच भागत. मच्छी राहिली असती अर्धी राहिली असती मच्छी. आता मस्त की जेवायला सांगताय जेवते आणि जाते शर्तीला. कारण की आता शर्त जमली नाही. आता ब्रेक देतील शर्तीनं. आता ब्रेक देतील 12 नंतर 3 खोलतील. काय की उन्हाचा प्रभाव लगेच वाढला. आता तर लगेच आहे वाटलं का. नुसतं सकाळची मी बोललो लवकर जा आपला खा ते गेलं. शरद दुपार नंतरच होणार काय माहिती लवकर जाऊ. जेवूया घरात. गायज आलो घरी आणि केदा शेट धरले तर जेवण बनवायला. काय काय बनवतो तू आता. ताम का तर पण काहीतरी हा टाकायला लागेल. मी जरासा एसी बसते आराम झाले. केदा शेट शिजला ते कोणाला एडिटिंग चालू आहे. का बोंबील मस्त की रवा फ्राय केला. बोंबील शरत जमली नाही देव जमले होता. चला बोंबील बघूया. मग कंबर मी पण इथंच बसले जेवायला. एसीन चौकीवाल्यांचा फोनांचा लय गरम होते बोलता. काय मस्त की जेवलो खावलो आणि आलो शर्तीना उसाटणे मैदानात. ही बघा आपली गँग. सर्वात मोठा काही रोल असेल ना ते तिघांचा आहे. काय रोल आहे. कासरा धराचा शिवला धराचा. तुझा काय रोल आहे. काहीच नाही नुसता धावता. 10 वाजता रोल यायला नाही रे. का धावता ते नुसता. आता श्यामी आलो. अर्जुन हे दोघं सकाळी आलं. वेदूबाई नाही आता श्यामी आलो नाही रे. मग काय हे सकाळच आलं मस्त. घेतो अंडा बघा यांची कशी झाली. वेदा भाई तोंडावा हसत नाही. बघा बैल इथं आहे.
बैलाने खड्डा गेला इथं आणि साईडला दुश्मन आणि यो मोनी आहे ना कुठला असं आहे का दापरते बघ बाई सगळं बैल डापारणार होते एक दोलाला वाटतं आता बहुतेक नाही इथं बैल बघायला येत असते ना त्यांना वाटत असेल आज दुश्मन आणि हारल्या आपल्याला कारण की जोडीने भल्या भल्यांची वाट लावलेली आहे भल्या भल्यांना हरवलेलं आहे ते मस्त मोठ्या मोठ्या गाड्या मारलेल्या आहेत मुंबईमध्ये हाच तर खेळ आहे कारण की एक जोडी रेग्युलर नाही पळू शकत वेगवेगळ्या पैऱ्यान पळायला लागते मग होते त्या गोष्टी होता नॉर्मल गोष्टी आहेत त्या मुंबईमध्ये बिनजोडला आपले चला ती पण थोडी काही दिवसांनी एक दिसेल परत कोण यस म्हटलं भंगानी ती पण दिसल ती काय आहे टॉपची गाडी भल्या भल्यानं आगवलं ते पण पोंगानीनं सैराटनी दमली लोक त्यांना हरवासाठी आता परत होतील ते बघ कोणाला तरी चलो शरद काय शरद जमते का नाही आपली आपली शाळा काय करता तुम्ही आल्यापासून आपली शाळा भिक्षूशी जमा होती पण आपला ड्रायव्हर नाही बोलतो असं आहे का गाईज भोंगा निघला पलाला भोंगा आणि पाखऱ्या आलो आलो एक केतनचा सुट्टे आयफोन आहे वाटतं काय चाललं खाली आता भंगाला पण आणलाय ना खाली तिकडे चाललोय आम्हाला पण जरा फेमस कर जरा आपला मित्र भेटला ब्लॉग बघता का म्हणतो बोरा दिली काय बोरा घेतली गावाला सुकलेली बोरा घेतली ब्लॉग बघता का म्हणतो मी जातो ना बघला ह्यो बघतो फॉरेनर वाटतो वाटतं नाही दोघं पण वाटतं बिझी असतो कोरियन वाटते मजा घालायला लागली आमची नाव काय तुमचा सुजल गायकवाड की गायकवाड कुठलं देवचारा राजकुमार भाई बेस्ट ऑफ लक बोरा का तो असं आहे का काय भरपूर वाईल आलेत खाली ए बाबा बरोबर टाप बांधा चांगलीस याचं नाव काय शिवा लक्षा पहिली झालती ना शरद पहिली झाली तरी शरद ना पहिलीच आहे का भरपूर गाड्या आल्या चला बारा तेरा ब्रँड आहे ब्रँड 12-13 असं आहे का कुणाला यो कुठे आकाश शेट कुठे आहेत समोर गाडीची मस्त आकाश शेट जरा लांबच्या लांब मीटिंग चालू आहे वाटतं पुढच्या अड्ड्याचं नियोजन चालू आहे शुभम जाऊ दे शंभूला पुढं पाठापाठ सोन्याला ठेवला इथं बोलावली याला कुठला मग पहिला कुठला आहे पुढं बैल गेला तिकडं मोठ्या मोठ्या गाड्या आल्या ना आता
या टायमाला मस्त मोठ्या मोठ्या गाड्या पहिल्यासारखी पब्लिक नाही बघायला भेटत. पहिले लय मजा यायची. जरा काहीतरी वेगळा झालाय ना पब्लिक सकाळी मजा नाही ना पब्लिकला. पब्लिक असते हो. आता ज्याचं बैल आहे तीच लोक समजा असते सट्ट बोललो दुसरा पहिले घरी सगळी पब्लिक असायची ना. बाकी हल्ली सकाळीच जाताना लवकर बैल बघ शंभर हरण्याचे जमले खाली येऊन चुकला बैल मस्त. आणि बजरंग देसाईला पळाली तिची गाडी आपली पळेल आज. बजरंग लागली गाडी माटा. कोणची जमली कोणची जमली ओके. काहीच गाडी मांडती ना आता. गाड्या सोडल्या प्रत्यावरण समोरच्या प्रेक्षकांनी साऊथ दराच्या गाडी आली बघा. लक्ष द्या समोर सुंदर अशा गाड्या पाहत आहेत. इकडे पलीकडे बजरंगे त्याला हरण्यास साधू तिकडे धावणे सुंदर अशी गाडी पाहते. मात्र शेवटच्या क्षणाला माझी कोण कोण मारणार. आणि अभिनंदन धन्यवाद. जा आपला गाडा कशी आली गाडी काय आसपून या काय झाला टायर निघला आज काही नाही झाला ना इकडे येऊन झालता खराबच जोर दुरांच्या हात नवीन टाकलेल्या त्या पण गेल्या. बजरंग लय डेंजर बजरंग आहे. चला गुलाल झाला. या टायमाला लय भारी वाटतं. एकदा हवा पण थंडगार येत आहे. दिवस मारायची झाली. गाईस आलो घरी मस्त अंघोळ वगैरे करी. तर हल्दीला चाललोय जरा कोंडे वाढला ड्रेसिंग केली. आणि इकडे बघा सुलतान भाईसाठी काय काय ऑर्डर केले. भाईला चैन मागवली चैन गोल्डन पट्टा आणि गाल्याचा पोटाचा पट्टा. चलो हल्दीला निघूया या घालू आणि निघू. गाईस आलो कोंडवाला केतन भाईने मी. हे बघा रमाकांत नवरा ठीक आहे भाई.
आलो हल्देशी प्रीतम भाई मी मस्त की नाचलो भेटलो तर एक नंबर नाचला माझ्या. कोणाला नाचून मजा येते ना. नाचलो भेटलो आणि चाललो आता घरा. सुलतान भाईला आता जेव्हा टाकला आम्ही सुलतान भाईला जेव्हा टाकला आणि निघलो घरा. तर आता आजचा ब्लॉग आहे ना इथं एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय, भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.